नमस्कार मित्रांनो, मी निशाद आलोय पुन्हा एक नवीन व्हिडिओ घेऊन. तर रात्री चालू होता याचा झगडा असाइनमेंटच्या चक्करमध्ये. मारतोस म्हणे नूराले, ऋषभानं अविनाश. मग काय मी आलो मध्ये आता सुलझवला त्याचा झगडा. मग सकाळी उठलून गेलो प्रेसच्या दुकानात. आपलं शर्ट प्रेस करून नव्हतं, मग आणलं प्रेस करून. आणि आज आपले लेक्चर एनटीसी डिपार्टमेंट मध्ये होते, कारण क्लासरूम कॉम्प्लेक्स मध्ये चालू आहे सेकंड इयरची एंड सेमिस्टर. आपले माननीय ओम भाऊ आज खूप दूर बसले होते बा, तिथून हात दाखवू राहिले होते ते. मग आलो हॉस्टेलवर. अविनाश आज बॉडी दाखवतो म्हणे. म्हणलं राहू दे पहिले बॉडी तर बनवून घे. मग मी निघालो मेसकडे जेवण करायला. ते आपला सीआर पास. सीआर आला बाहेर. सीआर गेलता तर रूम मध्ये, पण कॅमेरा पाहून बरोबर वापस आला. मग आलो रजतच्या रूम मध्ये, आणि रजतनं कोणतं तरी नवीन यंत्र आणलं तर भाऊ आपल्याला काय समजत नाही. मग आलो क्लासमध्ये, लेक्चर केले. मग यायचा लागला झगडा. ओम भाऊ म्हणे मारतोस म्हणे, कारण 3-4 दिवस झाले अभय चाटच देते भाऊ आम्हाला चहासाठी. मग गेलो चहा प्याले. ओम म्हणे आज जाता जाता मीच बनवतो म्हणे ब्लॉग. बरं म्हणलं बनव, काही विषय नाही. मग संध्याकाळी गेलो बॅडमिंटन खेळायला. आज खूप वेळ खेळलो. मग खेळणं झालं ना आलो वापस. मग गेलो मेस मध्ये. आपल्याकडे तर फक्त पाटोडी राहते, पण याच्याकडे खूप साऱ्या टाईपच्या वड्या आहेत रे भाऊ. मग हॉस्टेलच्या बाहेर आलो. धनंजय खूप टेन्शन मध्ये होता आज कोणतं. मग त्याला विचारलं तर तो म्हणे मा रूमची चाबी मा रूम पार्टनर घेऊन गेला म्हणे. त्याच्यापाशी चाबीच नव्हती, त्याला ठेवलं बाहेर. चला मग आजच्यासाठी एवढं.